तुम्ही जर जलसंपदा विभागातील भरतीची तयारी करत असाल तर या प्रमुख धरणे आणि जलविद्युत प्रकल्पावर आधारित प्रश्नाची उत्तरे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। यापैकी पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोठे उभारण्यात आला होता? यासाठी पर्याय आहेत पेंच, खोपोली, कोयना आणि भंडारदरा। यापैकी योग्य उत्तर आहे खोपोली। दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जलविद्युत प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे संबोधले जाते? यासाठी पर्याय आहेत कोयना, राधानगरी, जायकवाडी आणि उजनी। यापैकी योग्य उत्तर आहे कोयना। तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते आहे? यासाठी पर्याय आहेत पानशेत, गंगापूर, टेमघर आणि वैतरणा। यापैकी योग्य उत्तर आहे गंगापूर। चौथा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील विल्सन डॅम कोणत्या नदीवर बांधलेला आहे? यासाठी पर्याय आहेत कृष्णा, भीमा, प्रवरा आणि गोदावरी। यापैकी योग्य उत्तर आहे प्रवरा। पाचवा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या धरणाचे जलाशयाला शिवाजी सागर असे म्हटले जाते? यासाठी पर्याय आहेत पावना, पानशेत, उजनी आणि कोयना। यापैकी योग्य उत्तर आहे कोयना। सहावा प्रश्न आहे, पेंच जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्र आणि कोणत्या राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे? यासाठी पर्याय आहेत गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा। यापैकी योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश। सातवा प्रश्न आहे, राधानगरी हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? यासाठी पर्याय आहेत कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि पुणे। यापैकी योग्य उत्तर आहे कोल्हापूर। आठवा प्रश्न आहे, पाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? यासाठी पर्याय आहेत इंद्रायणी, नीरा, प्रवरा आणि तापी। यापैकी योग्य उत्तर आहे नीरा। नववा प्रश्न आहे, जलविद्युत निर्मितीसाठी पाण्याचा कोणता गुणधर्म प्रामुख्याने वापरला जातो? यासाठी पर्याय आहेत वेग आणि दाब, तापमान, शारता आणि वरीलपैकी नाही। यापैकी योग्य उत्तर आहे वेग आणि दाब। दहावा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जायकवाडी हा प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे? यासाठी पर्याय आहेत वैनगंगा, गोदावरी, तापी आणि नर्मदा। यापैकी योग्य उत्तर आहे गोदावरी। शेवटचा प्रश्न आहे, जायकवाडी हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? यासाठी पर्याय आहेत छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, अहिल्यानगर आणि गडचिरोली। या प्रश्नाचे उत्तर काय असेल कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।